गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत रमून गेलाय। पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सगळे अगदी अभंग गात वारीतून जात आहेत। आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण आसुसलेत। अशीच गोष्ट सांगणाऱ्या पंढरीची वारी या सिनेमानं सगळ्यांची मनं जिंकली। 1988 साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे। आषाढी एकादशीला हा सिनेमा आवर्जून टीव्हीवर दाखवला जातो, पण या सिनेमाची ओळख शापित सिनेमा म्हणून आहे। या सिनेमात बाळधुरी, जयश्री गडकर, राजा गोसावी आणि अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत। हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता, पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टीमला आर्थिक आणि मानसिक खूप नुकसान सहन करावं लागलं। पंढरीची वारी या सिनेमाचं आळंदी ते पंढरपूर असं या वारीचं खरं तर शूटिंग करण्यात आलं, तर पंढरपूरला मंदिराच्या गाभाऱ्यातही शूट करण्यात आलं। या सिनेमात बाळधुरी आणि जयश्री गडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या, पण याआधी ही भूमिका अरुण सरनाईक साकारणार होते। पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अरुण यांचा अपघाती मृत्यू झाला। पण शूटिंग सुरू करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण त्यावेळी जर वेळ गेला असता तर आळंदी ते पंढरपूर वारीचं शूटिंग करायला 1 वर्ष थांबावं लागलं असतं। आधी श्रीकांत मोघेंना भूमिकेसाठी विचारण्यात आलं आणि त्यांनी होकारही दिला, पण काही कारणांनी त्यांनी हा सिनेमा नाकारला। मग बाळधुरी यांनी ही भूमिका साकारली, तर जयश्री गडकर यांच्या जागी रंजना देशमुख यांची मुख्य भूमिका होती। पण सिनेमाचं 70% शूटिंग पूर्ण झाल्यावर रंजना यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांनी त्यांचे पाय गमावले। त्या पूर्ण बऱ्या होण्यासाठी निर्मात्यांनी 3 वर्ष वाट पाहिली, पण तिथेही त्यांची निराशा झाली। त्यामुळे अखेर जयश्री गडकर यांना घेऊन हा सिनेमा पुन्हा शूट करण्यात आला। या सगळ्या खटाटोपात निर्मात्यांना 18 लाखांचं नुकसान झालं, पण निर्माते असलेले अण्णासाहेब घाटगे त्यावेळी डगमगले नाहीत। त्यांनी आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी हार न मानता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आणि हा सिनेमा पूर्ण झाला आणि या सिनेमाला थिएटरमध्ये अभूतपूर्व असं यश मिळालं। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।